थँक्यू नितीन. आघाडीला येतो फलंदाजी करण्यासाठी निलेश आणि पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होते लेफ्ट आर्म ओ द विकेट. हा चेंडू पूर्णपणे शफल झाले होते, पुढे झुकले होते, नंतर मात्र स्वीपचा फटका पुलचा फटका दाखवायचा होता पण फलंदाज पूर्णपणे बीट. चेंडू बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय तो कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज मात्र पहिलं षटक खात होतो सूरज, जो मात्र येतो तो कोळेगाव इनकडनं. 4 षटकांचा सामना लक्षात घ्यायचा कारण सेकंड राऊंडचे मात्र हे सामने मात्र सुरू होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर निलेश साठी. हा चेंडू समोर खेळत आहेत, मिडॉनच्या डोक्याला शेतात राकेश मात्रे प्रतिष्ठानचे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की मोफत पाण्याची व्यवस्था मात्र करण्यात आली आहे. ते मात्र भूषण ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर यायचे, स्थानबद्ध व्हायचं आपण. आपला सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जाईल. तर सोमनाथ पाटील साहेबांचं खरंच आम्ही ऋणी आहोत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेच्या आयोजन कमिटीसाठी मात्र 11,000 रुपयाचं निश्चितच त्यांनी मात्र देणगी दिली आहे. त्यांचं निश्चित आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. तर विशाल मात्रे यांच्याकडे एक विशिष्ट पारितोषिक लागू होते मोठागाव संघासाठी. जर ही चॅम्पियनशिप म्हणजे ही स्पर्धा जर जिंकली तर 2 मेंढे म्हणजे 2 बकरे आणि 5 कोंबडे मात्र त्यांना बक्षीस म्हणून देण्यात येईल. सूरज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. हा चेंडू अप्रतिम फटका गॅप मध्ये खेळता चेंडू कव्हर करतील पण 2 धावा कंप्लीट करतात. तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतात. व्हेरी गुड रनिंग. चेंडूचा वेग पाहिला, टप्पा पाहिला, नंतर बॅकफुटला गेले, चेंडूला स्टिअर करतायत, लेट कट, जंटल टच आणि चेंडू जर विचार केला तर फलंदाज यष्टीरक्षक बीट झाले, थर्ड मॅनचा खेळाडू बीट झाला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना चेंडू आतमध्ये अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज किरण आपल्या खात्यामध्ये 3 धावा ऍड करतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 3. किरणने आपला अकाउंट ओपन केलं 3 धावेने आणि मात्र त्याची साथ देतो मैदानाच्या आता गेले ते 3ऱ्या क्रमांकावर सचिन. मोठागाव संघाने मगाशी जेव्हा सामना सुरू केला पहिलाच सामना तेव्हा प्रथम गोलंदाजी केली होती पण आता मात्र वसार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून स्वतः गोलंदाजी स्वीकारली आहे आणि मोठागावला इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड. हा चेंडू ऑन द टोस बॅकशॉट बॅकवर्ड पॉइंटला मात्र सचिन सारखा फलंदाज कुठलीही धावसंख्या न नोंदवता भोपळा न फोडता तंबूत परततोय ऑन डक. तर व्यासपीठावर नकुल शेठ गायकवाड यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय समीर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. नकुल पाटील साहेबांना मात्र सन्मानित केले जाते व्यासपीठावर समीर पाटील यांच्या शुभ हस्ते. टोटल 2 विकेट डाऊन. मोठागाव संघ लिटल बिट ऑन बॅकफुट, थोडासा मात्र बॅकफुटर आहे, मागे आहे, थोडासा अडचणीत आहे कारण फक्त 3 धावा धावफलकावर आणि 2 गडी बाद झालेत या मोठागाव संघाचे. स्टार्टिंग एंडला किरण, राऊंड विकेट सूरज. हा चेंडू जमलेगत मारतायत, क्षेत्ररक्षक सज्जेत, शॉर्ट मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, गुड फिल्डिंग. धावांसाठी पराकाष्ठा करावी लागते, मेहनत करावी लागते. गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी व्हावी मात्र करत असताना आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरज हाताळतोय. एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही. निश्चित तुम्हाला अचूकता पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं, गोलंदाज सूरज कडून. पुन्हा राऊंड विकेट. हा मात्र चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, कुठे चेंडू जातोय मागे आणि तोपर्यंत पंचांचा इशारा मात्र येतोय की षटक समाप्त होते. ते पहिल्या षटकाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा. ज्या संघाने स्पर्धेमध्ये जेव्हा आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर स्पर्धेचा 3रा दिवस आहे, 3री रात्र आहे आणि या 3ऱ्या रात्रीला पहिलाच सामना बेतवडे संघासमोर खेळत असताना समोरच्या संघाला 36 धावसंख्येत रोखलं आणि 37 धावसंख्येचं आव्हान सहजरित्या पूर्ण केलं. आता मात्र धावसंख्या सेट करण्याची वेळ आहे, धावसंख्या इथे मात्र नोंदवण्याची वेळ आहे आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहतात मात्र सूरजने अप्रतिम एक जबरदस्त
जबरदस्त गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला अक्षरशः बॅकफुटर नेऊन सोडलं. 2 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. आणि जर विचार केला तर बाजूने फलंदाज आहेत ते निलेश आणि त्याचबरोबर सचिनला बोपणाने न फुटता तंबूत पाठवून दिलं. कॅचआउटच्या रूपाने मात्र हे दोन्ही फलंदाज बाद झाले. जोगिंदरने अप्रतिम झेल टिपला, त्यानंतर चिंट्याने सुद्धा एक अप्रतिम झेल टिपला, जेव्हा निलेशला त्याने बाद केलं होतं. आणि दोन्ही झेल मात्र अप्रतिम पकडले गेले. जर तुम्ही विचार केला तर मिड ऑफ वरनं मात्र क्षेत्ररक्षक खूप मागे गेला. जर सर्कलच्या बाहेरचा जर विचार केला 10 ते 12 यार्डचं अंतर त्याने कापलं आणि निलेशचा झेल स्वीकारला. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं जर डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र एक अप्रतिम झेल टिपला गेला. आणि त्याचबरोबर 2 गडी बाद, धावसंख्या दाफलकावर 4. गोलंदाजीला सज्ज होते नवीन षटक घेऊन. लेफ्ट मोर ओव्हर राईट मोर द विकेट. हा चेंडू समोर घेत आहेत. लॉंग बॉलचा खेळू येतो चेंडूवर. शॉर्ट मिड ऑनवर चेंडू उचलतोय स्वतः रवी. फक्त एकच धाव फलंदाजाला. संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होती. धावसंख्या दाफलकावर 5 धावा. टोटल 2 विकेट लॉस. 2 गडी बाद झालेत. क्षेत्ररक्षकांमध्ये निश्चितच बदल आणतायत. स्वतः संघनायक यष्टीच्या मागे दोन्ही भूमिका आज मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. यष्टीरक्षक आणि संघनायक ज्ञानेश्वर. स्ट्रायकिंग फलंदाज नवीन जल्पेश भोईर. ओव्हर द विकेट. मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. जागेवरच खेळायचा प्रयत्न. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. पण चेंडूमध्ये जर विचार केला तर थोडीशी विविधता होती, व्हेरिएशन होतं. टप्पा पडल्यामध्ये चेंडू थोडासा बाहेर मूव्ह होतोय. नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळतोय. आणि फलंदाज जी इथे मात्र जल्पेश पूर्णपणे बीट होत आहे. धावसंख्या दाफलकावर आहे ती 5. या सकाळपाडा चषक 2017 आज मात्र मी मानतात की मात्र दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना या शेवटच्या दिवसामध्ये. ओ द विकेट. ऑन साइड बिरावून दिला. वेट केलं नंतर मात्र पूर्णपणे वेट ट्रान्सफर केलं ऑन साइडला आणि बिरकाव दिला चेंडू. तो म्हणजेच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि षटकार वसूल करतोय तो म्हणजे जल्पेश. आपलं खातं उघडतोय 6 धावाने. संघाची धावसंख्या वेगाने सरकवते पुढे. दुहेरी अंकामध्ये 11 धावा दाफलकावर. स्कोर मुजन 11. लॉस ऑफ 2 विकेट. बाजूने फलंदाज निलेश आणि त्याचबरोबर सचिन बॅक टू द पवेलियन. सचिनला बढती मिळाली 3ऱ्या क्रमांकावर. पण आपल्या त्या बढतीचं ते आपल्या प्रमोशनचं सोनं करू शकलं नाही. पण इथे मात्र अनुभव दाखवून दिला. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी काय असते, अष्टपैलू खेळाडू काय असतो, तो परफॉर्मन्स मात्र जल्पेशच्या बॅटमॅनला पाहायला मिळाला. आणि एक उत्तुंग षटकार त्याने आपल्या बॅटमॅनला दाखवला. पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दत्ता ठाकूर, अमर ठाकूर. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. गेले 2 दिवस आपण हे चित्र पाहतोय. कुठल्या प्रकारची अवधूत कॉन्ट्रोवर्सी झालेली नाहीये. आणि सातत्याने एक चांगली भूमिका पंचांच्या भूमिकेत तुम्हाला हे दोन्ही पंच करत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर रमेश मात्रे यांची सुद्धा निश्चितच त्यांना साथ लाभली आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच चांगली भूमिका तुम्हाला पाहायला मिळाली. आज सुद्धा बिंदासने सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. ॲज अ अंपायर म्हणून त्यांनी सुद्धा काम पाहिलं या स्पर्धेमध्ये. येस, इट इज 4 ओव्हर्स मॅच लक्षात घ्यायचंय. इथे फक्त हा 4 षटकांचा सामन्याची नोंद घ्यायची, कारण दुसऱ्या फेरीतले सर्व सामने या स्पर्धेमध्ये 4-4 षटकांचेच झालेले आहेत. गोलंदाज आहेत ते सुमित. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता. चेंडू मिड विकेटवर शॉर्ट मिड विकेट मागे जातो. क्षेत्ररक्षण वेगाने इथे मात्र येतोय. चेंडूची फेक होते. गुड फिल्डिंग विकी. चांगलं क्षेत्ररक्षण. याच विकीला पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन निश्चितच त्याला गौरव करण्यात आला होता. 12 धावा कुठल्या होत्या आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी. धावसंख्या दाफलकावर एकूण होते ती 12 धावा. स्कोर मुजन 12. आणि स्ट्रायकिंग गेला फलंदाज किरण. सुमित पुन्हा एकदा मानपाड एंडकडनं उजव्या हाताने मारा करतोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला. संधी होती. चेंडूच्या खाली बरोबर आले होते. स्वतःला जज करू शकले नाही. त्यांना असं वाटलं चेंडू मात्र त्यांच्या डोक्यावर निघून जाईल. पण लास्ट मिनिटला जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तोपर्यंत मात्र चेंडू त्याच्या हाताने स्कीड झाला. एक चांगला प्रयत्न होता. पण खरंच कौतुक करेन ते फलंदाजाचं. ते मात्र या मुवमेंटला मात्र सुमित समोर मोठा फटका दाखवण्याची हिंमत दाखवली. चांगला प्रयत्न मात्र केला, पण 2 पेक्षा जास्त काही नाही. किरणच्या खात्यामध्ये 2 धावा, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. एकूण धावसंख्या दाफलकावर 14. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॅक फुट लावून स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चांगलं षटक हाताला गोलंदाज सुमितने. या षटकात त्याने धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात मैदानात, ते म्हणजेच 10 धावा. पहिल्या षटक हाताला गोलंदाज सूरजने 4 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये.
आणि 2 फलंदाज त्याने पहिल्या षटकात बाद केले. निलेशला त्याने बाद केलं, त्यानंतर त्याने सचिनला सुद्धा बाद केलं, पण या षटकात गोलंदाजाला यश नाही मिळालंय. पण धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न मात्र केला. 10 धावा फक्त त्याने खर्च केला. पाहूया, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर विचार जर केला तर गेल्या 2 दिवसामध्ये जर कंपॅरिझन तुम्ही केलं तर या मैदानावर जर 4 षटकांचे सामने असतील तर 40 ते 45 इट इज इनफ स्कोर फॉर एव्हरी टीम. आणि तुमचे जर चांगले गोलंदाज असतील निश्चितच 40 ते 45 धावा सुद्धा खूप झाल्या या स्पर्धेमध्ये, निश्चितच चांगली फाईट देण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या दाखल 7च्या सरासरीने 14 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फलंदाजाने ठेवायला हवा की माझ्याकडे अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडू जरी 2 धावा प्रति चेंडू मागे जर मी जमवतोय तर निश्चितच 24 धावा निश्चित जमा होतील आणि संघाची धावसंख्या जेमतेम 38 ते 39 किंवा 40 धावसंख्येवर आम्ही नेऊ शकू आणि तो निश्चितच एक फायटिंग स्कोर समोरच्या संघासाठी असेल. पाहूया तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फलंदाज मात्र ठेवतात का मैदानाच्या आतमध्ये, कारण जलपेश सारखा एक अष्टबैल घोडा मैदानाच्या आतमध्ये आहे. महेशची सुद्धा फलंदाजी आपल्याला पाहिजे. महेशचा दिवस आज खूप निश्चितच चांगला आहे. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी निश्चितच महेशने केली आहे, पण फलंदाजी सुद्धा भरणं तेवढं गरजेचं आहे. जलपेशने पहिलं मेडन षटक या स्पर्धेत हाताळलं. या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या दिवसात त्याने मेडन षटक टाकलं. पहिल्याच षटकामध्ये मेडन षटक आणि नंतर षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. तो आता मात्र फलंदाजीचा भरतोय आणि आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज आहे ते चंदन. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. गोलंदाजाने कॉल दिला इट इज माय कॅच आणि फलंदाज बाद. तर फलंदाज मात्र बाद होते जलपेश. बॅक टू द पवेलियन. आणि अशा प्रकारे तिसरा फलंदाज मोठा गाव संघाचा बाद होतोय आणि त्याच्या जागेवर येतो फलंदाज म्हणजे परेश 5व्या क्रमांकावर. व्यादात व्यासपीठावर आमच्या सर्वांचं लाडकंसं व्यक्तिमत्व या विभागातले माजी आमदार रमेशदादा पाटील ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं आम्ही उद्घाटन केलं. या स्पर्धेचा श्रीफळ वाढवून या स्पर्धेची आम्ही सुरुवात केली. म्हणजेच परवाच्या दिवशी बरोबर 27 तारखेला संध्या सत्रामध्ये विद्युत प्रकाश झोतामध्ये स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. एकूण 8 टावर्सनी ही स्पर्धा ही मैदान पूर्णपणे कव्हर करण्यात आलंय. अप्रतिम आयोजन. जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. ओ द विकेट चंदनचा हा फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूपच बाहेर आहे. इट इज वाईड. स्कोर मूव्स ऑन 15. 15 धावा धाव फलकावर. धावसंख्या धाव फलकावर 15 रन. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत मैदानावर. पुढील चेंडू करून पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज चंदन. ओ द विकेट किरणसाठी. हा चेंडू स्कूप करायचा होता. व्हेरी गुड डिलिव्हरी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर पिचिंग करतात. त्याचा फेवरेट झोन त्यांनी ओळखलाय. तर निश्चितच म्हणणे की मात्र किरण जर विचार केला तर कव्हर असो, कव्हर पॉईंट असो, एक्स्ट्रा कव्हर असो, लॉंग ऑफ असो, या दिशेने मात्र जास्तीत जास्त फटकेबाजी करतात. कधी कधी चेंडू ऑन साइड सुद्धा खेळतात, पण अशा मुवमेंटला मात्र ऑफ स्टंपवर सातत्याने अटॅक करतात गोलंदाज चंदन. व्हेरी गुड बॉलिंग. समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय या गोलंदाजाद्वारे. चंदन ओव्हर द विकेट. मोठा फटका ऑन साइडला. धावसंख्या गरुड जेब घेते, फ्लाय होते, उंच उडी घेते, जाऊन स्थिरावते ती 21 या धावसंख्येवर. कारण मगाशी म्हटलं की तुमच्याकडे 12 चेंडू हा तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला हवा की माझ्याकडे 2 षटकं नाहीयेत, माझ्याकडे फलंदाज किती उरलेत आणि माझ्याकडे 12 चेंडू आहेत, मी 12 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. आणि हाच ॲटिट्यूड तुम्हाला चांगली धावसंख्या नोंदवण्यासाठी निश्चितच प्रवृत्त करू शकतो. आणि तीच फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते ती फलंदाज किरणकडनं. एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमनना. षटकार. स्कोर मूव्स ऑन 21. लॉस ऑफ टोटल 3 विकेट ऑन द ग्राउंड. ओ द विकेट. हा चेंडू अप्रतिम फटका. मागाशी म्हटलं की फेवरेट झोन आहे किरणचा. टिपिकल ट्रेडमार्क ब्रँडेड शॉट फ्रॉम किरण. चौकार. अप्रतिम फटका. मागाशी म्हटलं की फेवरेट झोन आहे. कव्हर पॉइंट असो, कव्हर असो, स्वीपर कव्हर असो, एक्स्ट्रा कव्हर, या झोनमध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्याचं त्यांना आवडतं आणि तोच फटका त्यांनी आपल्या बॅटमनला दाखवला. अप्रतिम स्क्वेअर कट आणि या 4 धावा. स्कोर मूव्स ऑन 25. धावसंख्या धाव फलकावर 25 पाहायला मिळते. या 2 चेंडू 2 उत्तुंग फटके पाहायला मिळेल. एक चौकार, एक षटकार आणि त्यामुळे धावसंख्या खूपच वेगाने पुढे सरकत असताना 25 धावा धाव फलकावर. चंदनचं हे षटक थोडंसं मागणं होत असताना ओ द विकेट किरणसाठी. ऑन साइड. वॉट बॅटिंग.
किरण मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना एक सूर्य तर ऑलरेडी मावळला आहे, पण या प्रकाश झोतामध्ये ज्याप्रमाणे या सगळ्या हॉलिजनची किरण मैदानाच्या आतमध्ये, त्याचप्रमाणे किरण सुद्धा आपल्या बॅटमनना किरणोत्सर्गी मात्र फलंदाजी करत असताना वॉट अ बॅटिंग, पॉवर पॅक शॉट, मॅन हुड लिडिंग फ्रॉम द फ्रंट, भूमिका स्वीकारतोय. इथे मात्र आघाडीला आलेत आणि मात्र या मुवमेंटला संघाला धावसंख्येची गरज आहे आणि मोठे फटके आपल्या बॅटमन दाखवत असताना स्कोर मोज ऑन 31. हा चेंडू बॉटम हँडचा वापर, क्रिकेट विथ द ब्रेन, क्रिकेट विथ द इंटेलिजन्स. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक रोटेट केलाय. व्हॉट अ कमिटमेंट. धावसंख्या 32, 10.66 ही सरासरी मेंटेन केली आहे. जर विचार केला तर पहिल्या षटक हाताला गोलंदाज सूरजने फक्त 4 धावा खर्च केला, दुसरं षटक हाताला गोलंदाज सुमितने 10 धावा खर्च केला. 7ची सरासरी पाहायला मिळाली. 2 षटकात फक्त 14 धावा धावफलकावर आणि 3 षटकाकडे तब्बल 32 धावा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की सरासरी 10.66 ही मेंटेन केली आहे, ही खास करून किरणने. 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार त्याने आपल्या बॅटमन दाखवला. तब्बल मागच्या 3 चेंडूत अप्रतिम, 4 चेंडूमध्ये अप्रतिम 15 धावांची खेळी आपल्या संघासाठी सावरली. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना मागच्या षटकात 18 धावा खर्च केल्यात. त्यामुळे पहिल्या षटकापासून ग्राफ हा तुम्ही पाहता तो वरती चढत असताना पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात 18 धावा, एकूण धावसंख्या धावफलकावर 32 आणि चौथ्या षटकात हा ग्राफ निश्चितच फलंदाजाचा मनसुबा असेल की खाली येऊ द्यायचा नाहीये. हा ग्राफ मला अजून वरती म्हणजे 18 धावसंख्येपेक्षा जास्त धावा मला या षटकात कुटायच्याच आहेत आणि आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या नोंदवायची आहे. हा आत्मविश्वास आहे त्याचा. हीच ऊर्जा त्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाणार आणि मोठा गाव संघाला निश्चितच शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करण्यासाठी प्रवृत्त करणार. किरण पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला परेश आणि निर्णायक षटक शंकर घेऊन सज्ज होते तो मानपाडा एंडकडनं. पहिला चेंडू उजव्या हाताने मारा करतायत. ओ द विकेट. हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, बॅकफुटला आले होते, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाही. कारण चेंडू जेव्हा इथे मात्र पिचिंग झाला, त्या पिचिंग झाल्यामध्ये चेंडू खूपच वेगाने निघून गेला. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. एक्सपेक्टेड होतं चेंडूवर बॅटवर येणं, पण त्यांच्या अपेक्षेचा भंग झाला. चेंडू त्यांच्या बॅटवरनं वेगाने निघून गेला. शंकरच्या हातामध्ये चेंडू दिला संघनायकाने आणि पहिल्याच चेंडू मात्र इथे मात्र शंकर किरण सारख्या मातब्बर फलंदाज समोर चेंडू निर्धाव टाकतोय. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 32. द विकेट. मोठा फटका येतोय पण मात्र पाहायचंय मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या चेंडूच्या खाली गुड कॅच. फलंदाज मात्र बाद. 32 या धावसंख्येवर किरणला मात्र तंबूत परतावे लागत आहे आणि पाहूया मात्र परेश मैदानावर आहे आणि परेशची साथ देण्यासाठी कुठल्या फलंदाजांना इन्व्हाइट करतात किरण मैदानाच्या आतमध्ये. टोटल 4 विकेट लॉस. निलेश, किरण, सचिन आणि जल्पेश बॅक टू द पवेलियन. लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही समर्थकाने किंवा खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही खेळाडूंना आवाज देऊ नका, ही सूचना लक्षात घ्यायची आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केले जायची नोंद घ्या. परेश येतो स्ट्रायकिंग एंडला. नवीन येतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो तेजस मोरे. या सीझन मध्ये शेवटच्या टप्प्यात का होईना पण मोठा गाव संघ बहरतोय असं मी म्हणेन, कारण हा सीझन थोडासा खराब गेला या संघासाठी. पण शेवटच्या टप्प्यात का होईना पण मात्र या संघाने मात्र एक गरुड जीप घेण्याचा प्रयत्न केलाय. सकाळपाड्या संघाच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेचे आयोजित करण्यात इच्छित त्या स्पर्धेत सुद्धा चमकदार कामगिरी या संघाने केली होती. ओव्हर द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. चेंडूला सरळ बॅटने समोर खेळायचं होतं पण चेंडू मात्र अँगल चेंज केला. मात्र चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा बाहेरून निघून गेला. कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मगाशी म्हटलं होतं की धावफलकाचा जो आलेख आहे तो मात्र खालीवर जाण्याचा प्रयत्न करणार नाहीये, पण मात्र गोलंदाज अजिबात फलंदाजांना संधी देत नाहीये आणि अप्रतिम षटक हातात गोलंदाज शंकर. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 गडी बाद केलाय, एकही धाव खर्च केली नाहीये. ओ व्हेरी गुड बॉलिंग. डेथ ओव्हरचं षटक शंकर ऑन फायर. हा चेंडू हवेमध्ये लीडिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला प्रयत्न होता पण त्याच्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. पण शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू मात्र चेंडूवर येतोय. बघायचंय 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत खूपच वेगाने.
कारण मागच्या 3 चेंडूत एकही धाव आली नव्हती आणि आता मात्र धावांची गरज होती आणि अशा मुवमेंटला मात्र परेशच्या बॅटमधनं 3 धावा येत आहेत. स्ट्राईक तेजस मोडेकडे रोटेट होत आहे आणि पाहूयात तेजससाठी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू माझ्याकडे शिल्लक आहेत. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्याकडे आहे. 2 चेंडूमध्ये मी मोठे फटके दाखवू शकतो. जर 2 चेंडू 2 षटकार येत आहेत तर निश्चित धावसंख्या खूपच वेगाने पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावर आहेत. निश्चित 47 धावसंख्येवर मजल मारू शकतो. पाहूया तो मात्र अप्रॉच त्याच्याकडे आहे का. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. परेश स्वतःकडे साईड रोटेट करतायत कारण तेजसच्या बॅटमनला फटका येत नाहीये. पण मागच्या चेंडू निश्चितच 3 धावा घेतल्या होत्या परेशने. धावसंख्या धावफलकावर 35 धावा धावफलकावर. आणि या सामन्यातला निर्णायक या सत्रातला निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे शंकर. टोटल 5 विकेट लॉस. 5 गडी बाद झालेत संघाचे. ओ द विकेट. हा चेंडू हवेमध्ये पुन्हा त्या दिशेने चेंडू येतोय पण आता मात्र पाहूया की कोण झेल घेणार. 3 खेळाडू चेंडूच्या खाली मागे पुढे पुढे मागे. निश्चितच हे करत असताना मात्र चेंडू हा हाताला लागून ब्रश होऊन खाली पडतोय आणि जीवदान मिळते ते फलंदाज परेशला. 2 धाव मिळते ते मोठागाव संघाला आणि 2 धावने मोठागाव संघाची धावसंख्या जाऊन सरकते ती 37 या धावसंख्येवर. निश्चितच पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतो. निशान भोईर 11 वाकळण आणि त्याचबरोबर आदर्श 11 पडले. दोन्ही संघांनी ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय व्यासपीठावर. राहुल म्हात्रे आणि डॉक्टर साईनाथ म्हात्रे यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. राहुल म्हात्रे आणि डॉक्टर साईनाथ म्हात्रे या दोघांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. 38 धावसंख्येचं लक्ष वसार संघासमोर मोठागाव संघाने ठेवले आणि पाहूया या 38 धावा कशा प्रकारे पूर्ण करतायत. पण तत्पूर्वी नाणेफेकीसाठी आदर्श 11 पडले आणि त्याचबरोबर निशान भोईर वाकळण या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. व्यासपीठावर राहुल म्हात्रे यांचं आगमन होते. आगरी समाजातील बीडीओचे सर्वप्रथम हे ऑफिसर सुद्धा त्याची सुद्धा नोंद करायला हवी. याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. क्लास 1 ते ऑफिसर आहेत आणि त्या राहुल भोईर यांचं आगमन होते व्यासपीठ. त्यांचं निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. चला मयूर ताबडतोब या आणि मोतीराम मी दोघांना विनंती करतो जास्त वेळ न घेता ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय. बघा आजचा दिवस या स्पर्धेचा सगळ्यात महत्वाचा शेवटचा दिवस आहे. प्लीज तुम्ही आम्हाला जरा कॉपरेट करा. मयूर ठाकूर आणि मोतीराम आदर्श 11 पडले संघाचे मयूर ठाकूर आणि त्याचबरोबर निशान भोईर 11 वाकळण. मोतीराम यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मोतीराम आलेत. चला मयूर ठाकूर आपण सुद्धा ताबडतोब या. येस तर व्यासपीठावर डॉक्टर साईनाथ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. डॉक्टर साईनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. 2 बलाढ्य संघांमध्ये ही फाईट. निशान भोईर 11 वाकळण संघनायक आहेत ते मोतीराम आणि त्याचबरोबर आदर्श 11 पडले संघाचे संघनायक आहेत ते मयूर ठाकूर. विनंती करतो व्यासपीठावर डॉक्टर विनायक म्हात्रे यांना की आपण यायचंय पुढे. सॉरी डॉक्टर साईनाथ म्हात्रे की आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. डॉक्टर साईनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतो. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पडले विरुद्ध निशान भोईर 11 वाकळण यांच्यामध्ये ही नाणेफेकीचा कौल होतोय. आणि सामना जेव्हा सुरू होईल या सत्रातला पुढचा सत्र सुरू होईल या पण ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीतून बाबू सहा यांना. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो
धन्यवाद यहाँ पर शर प्रसाद जी, बिल्कुल से। और आए हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। और चलते चलते सीधा मैदान की तरफ, क्योंकि मैदान की बात करेंगे तो हालत थोड़ी सी नाजुक। यहाँ पर छोटी सी टोटल बनाने के बाद यहाँ पर 38 रनों का टारगेट है। शायद ये टारगेट सुनने में काफी आसान लगता है, लेकिन बनाने के लिए इस तरह के टारगेट के लिए काफी मुश्किलों का सामना करना पड़ा। जैसे हमने पिछली गेंद देखी, लेग विकेट का अपील था, बल्लेबाज रवि तेज जिन्हें 1 रन तो मिला, लेकिन से जो कॉन्फिडेंट उनका पूरी तरह से नहीं खुला होगा। लाजवाब गेंदबाजी, फिर से गेंद और बल्ले के बीच में शायद संपर्क नहीं। देखिए कितनी खूबसूरत अंपायरिंग की काम लिबाते वहां पर बता रहे हैं गुरु। यहाँ पर लेग बाई के रूप में 1 रन, लेकिन से 1 रन से वैसा टीम चाहेगा यहाँ पर 38 रनों की टारगेट की तरफ पहुंचने के लिए। हमारे बाकी के कमेंटेटर बिल्कुल से डिनर के लिए रवाना हो चुके हैं, लेकिन हमारे साथ ही स्कोर अभी तक हिम्मत नहीं हारे हैं। सिद्धेश पाटिल से अवधूत पाटिल से बिल्कुल से स्कोरिंग का काम लिवा रहे हैं, लेकिन से और रवि क्या कर बैठे मैदान के ऊपर, यानी चारों खाना चीत। जिस बल्लेबाज के ऊपर इतना इरादा था, यहाँ पर वोशा टीम पूरी सपना सजा कर रातों की नींद हराम कर इस मुकाबला की आनंद ले रहा था कि वशार के यहाँ पर रवि शायद इस नैया को पार लगा पाएंगे, लेकिन सर रवि का यहाँ पर सफलता मिलता हुआ और खुशियों की लहर देखिए यहाँ पर पूरी तरह से मोटा गांव टीम के दर्शक। और देखिए रवि की आउट होने के बाद बल्लेबाज मैदान के ऊपर विकी। फिर से एक बार तमाम दर्शकों का स्वागत है। जय गांवदेवी क्रिकेट संघ सोनारपड़ा, जिनके माध्यम से लाजवाब टूर्नामेंट से बात करेंगे हमारे शब के लगते जिगर दिल के टुकड़े मुकेश पाटिल सर, जिनकी ताकत से यहाँ पर शानो शौहरत के साथ इस टूर्नामेंट की सजावट है, जो माजी सरपंच है, लेकिन से तारीफ करना चाहूंगा जिस तरह के उनके साथ यहाँ पर शमीर पाटिल से माजी ग्राम पंचायत सदस्य और दत्ता ठाकुर से हर्षल पाटिल, चेतन पाटिल से, यानी पूरी सोनारपड़ा की कमेटी यहाँ पर लाजवाब योगदान से। और चलते हैं मैदान की तरफ, क्या यहाँ पर सफलता मिलने के बाद कहते हैं ना, मेहंदी रंग लाती है अक्सर सूख जाने के बाद, मेहंदी रंग लाती है अक्सर सूख जाने के बाद, और गेंदबाजी हावी हो जाते हैं सफलता मिलने के बाद। ये देखिए तोहफा बदले में यहाँ पर रवि का सफलता लेने के बाद दबाव डालने की कोशिश यहाँ पर विक्की के ऊपर, लेकिन विक्की को भी हिम्मत नहीं हारना चाहिए। कहते ना, बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं। लाजवाब डीजे मास्टर का तारीफ करना चाहूंगा, जबरदस्त आवाज है चंद्रकांत से, चंद्रकांत खुटा ने बिल्कुल से लाजवाब साउंड सिस्टम बड़ी बेहतर से। और ऐसे साउंड सिस्टम बेहतर रहेगी तो कमेंट्री करने का मजा और भी दोगुना बढ़ जाता है। और यहाँ पर देखिए उछलता हुआ गेंदबाज यहाँ पर कंधों का लगातार इस्तेमाल कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज की तरफ से कोई सवाल नहीं है। और गेंदबाज ने आखिरी गेंद में जो पूछा था सवाल, बल्लेबाजों ने हल्के हाथों से दिया वो जवाब। 1 रन और टोटल पहले ओवर का खेल समाप्त होने तक 3 रन, तो 38 रनों का जो फासला था। अभी भी 18 गेंद जीत के लिए 35 रनों का जरूरत है, लेकिन यहाँ से मैं गुजारिश करना चाहूंगा ज्यादा देर ना लगाए मोटा गांव टीम के खिलाड़ी, क्योंकि रात काफी हो चुका है। जल्दबाजी कीजिए, क्योंकि दर्शक भी चाहेंगे जितना जल्दी मुकाबला समाप्त हुए घरों पर जाकर बिस्तर पर लेटे और खूबसूरत कोई सपना देखता है, कोई बुरा सपना भी देखता है, लेकिन आज मैदान के ऊपर कौन सा टीम है सपना देख चुका है? ओडोली टीम है, साथ मैदान के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल से बात करेंगे अब लेजेंड ग्रुप की तरफ से। यहाँ पर अगर मैच यहाँ पर हैट्रिक विकेट चटकाते हैं तो उनके लिए 1000 रुपया, लेकिन देखते हैं यहाँ पर महेश क्या उस काम को कर पाएंगे। लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे इस बार विक्की, लेकिन नॉन स्ट्राइक पर बात करेंगे उनका साथ निभाने के लिए जगदीश, जिन्होंने 1 डॉट गेंद खेल चुके हैं। विक्की 1 डॉट गेंद, लेकिन यहां से वो 60 टीम अगर डॉट गेंद खेलता है तो फिर मुश्किल बनेगा। लेकिन कहते हैं ना, मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। अगर यहाँ जिस टीम का हौसला बुलंद होगा, जैसे हमने देखा पिछली बात करेंगे जो तीसरा मैच आज का, जिस पल्ले टीम ने परास्त किया बिल्कुल खिड़काली टीम को, और ये देखिए कहीं ना कहीं बल्लेबाज का यहाँ पर हौसला बुलंद। गेंद 1 टप्पा खाने के बाद 4 रन,
अंपायर के लिए थोड़ी हम भी आसान करना चाहेंगे क्योंकि हमारे करीब से गेंद गुजरा, लेकिन लाजवाब अंपायरिंग। कहते हैं ना, एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो, क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है, एक बार आजमा कर देखो। जिन्होंने आजमाई होगी हमसे बेहतर कह सकते हैं अंपायर करना कितना कठिन है, लेकिन एक एक फैसला यहाँ पर अंपायर का बेहतर। टोटल बात करेंगे यहाँ पर जहां पहुंचा 7 रन, तो जीत के लिए अभी भी 31 रनों का जरूरत है आने वाला 17 गेंद के ऊपर। 17 गेंद 31 रनों का जरूरत है, लेकिन बल्लेबाज विकी ने शुरुआत में 2 गेंद जो एक डॉट खेले, एक सिंगल। बिल्कुल से हमारे मान्यवर, काफी तादश्य स्वागत है मान्यवर का, लेकिन जाएंगे मैदान की तरफ। यहाँ पर डॉट गेंद, ये मुश्किल बनाएगा डॉट गेंद। जैसे कहते हैं ना, शराब से दोस्ती गुरु बॉडी से खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती बन सकती है यहाँ पर ओसाड टीम के लिए खतरा। और वो खतरे की घंटी बना रहे हैं गेंदबाज महेश, जिनके सर पर 1000 का हैट्रिक विकेट चटकाने के ऊपर इनामों की रकम। लेकिन क्या ये सब कुछ हो पाएगा? लेकिन गेंद को यहां से उड़ाया, गेंद लाजवाब तारामंडल से, गेंद को तो रोका गया, लेकिन अंपायर समय लेंगे यहां पर फैसला। शायद वहां पर दर्शक हैं, उनकी तरफ से तो कोई टाटा बाय बाय नहीं दिख रहा है, इसका मतलब गेंद को शायद रोका गया, शायद गेंद को यहां पर रोका गया। लेकिन अंपायर की तरफ से फैसला आता तो यहां पर नतीजा कुछ देखने को मिलता। समीर पाटिल साहब के चेहरे पे मुस्कान है, बिल्कुल सर, क्यों ना मुस्कान आए, इतने टूर्नामेंट बिल्कुल सफल साबित होता हुआ। और टोटल बात करेंगे यहाँ पर 2 रनों के साथ जा पहुंचा 9 रन। जीत के लिए अभी भी 29 रनों का जरूरत है, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे। और स्ट्राइक पर देखिए विकी, और यहां पर डॉट गेंद खेल बैठे गुरु। जैसे कहते हैं ना, इसके में आइले भी बोलना काफी पुराना है, तो क्रिकेट में डॉट गेंद खेलना काफी महंगा है, क्योंकि इसका कीमत आपको चुकाना होगा आने वाले गेंद के ऊपर। आने वाली गेंद की बात करेंगे, कुल मिलाकर 14 गेंद, और समीकरण अभी भी काफी दूर। और यहाँ पर विकी ने गेंद को तो खेला, गेंद निकला वाइडिश मिड विकेट रीजन पर। जब तक वहां से गेंद वापस आता, 1 रन दोनों बल्लेबाज है, लेकिन 1-1 रनों से मुकाबला जितना मुश्किल है। टोटल जा पहुंचा यहाँ पर 10 रन है, यानी जीत के लिए अभी भी 28 रनों का जरूरत है आने वाला 13 गेंद के ऊपर। कहते हैं ना गुरु, हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, तो बिल्कुल उसी तरह का सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। लेकिन क्या यहाँ पर बल्लेबाज जो जगदीश रवि के आउट होने के बाद, कहते हैं ना गुरु, दिल ने जिसे चाहा जान से ज्यादा वही रुलाता है सबसे ज्यादा। जिस रवि के ऊपर भरोसा जताया था उस टीम में, लेकिन रवि ने रुलाया, लेकिन उनकी आंसुओं की कीमत को यहां पर पूरी तरह से यहां पर चकनाचूर करते हुए लाजवाब गेंदबाजी, पूरी तरह से मैच का नक्शा बदलते हुए मोटे गांव टीम के गेंदबाज 2 ओवर का खेल समाप्त होने तक टोटल 10 रन, टोटल 10 रन, अभी भी 28 रनों का जरूरत है आने वाला 12 गेंद के ऊपर। औसतम की बात करेंगे तो 9.5 के औसतम से रन बनाना चाहिए था, लेकिन अभी 14 के औसतम से बिल्कुल यहाँ पर 28 रनों का जरूरत है आने वाला 12 गेंद के ऊपर। और तारीफ करूंगा, चमकता हुआ ट्रॉफी मैन ऑफ द सीरीज किसके नाम जाएगा? जब पंपमा लाजवाब 3 दिन का टूर्नामेंट से मुकेश पाटिल सर जो माजी सरपंच, और समीर पाटिल सर जो माजी ग्राम पंचायत सदस्य, और बात करेंगे दत्ता ठाकुर सर, हर्षल पाटिल, चेतन पाटिल, पूरी सोनारपड़ा की कमेटी लाजवाब। लेकिन इस 12 गेंद के ऊपर क्या 28 रन यहाँ पर बना पाएंगे? यहाँ पर वो शायद टीम है, मुश्किल हालत है, लेकिन गुरु नामुमकिन नहीं। बिल्कुल से 12 गेंद जीत के लिए अभी भी 28 रनों का जरूरत है, लेकिन कहते हैं ना, बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। तो मुश्किल हालत है, लेकिन इस मुश्किल हालत को क्या आसान बनाएंगे इस दोनों बल्लेबाज? ये तो जहां तक बात करेंगे आने वाला समय फैसला करेगा। और गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज
नितिन, बिल्कुल नितिन कालुंजोय का हमारे साथ कमेंटेटर, बेहतर कमेंटेटर। और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और इस बार देखिए कितना अच्छी गेंद हम कह सकते हैं, लेकिन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, एक्स्ट्रा के रूप में 1 रन और समीकरण यहां से बदलता हुआ 11 रन, यानी अभी भी 27 रनों का जरूरत है। और ये देखिए अच्छी गेंद यहाँ पर ब्लॉक ऑल के खतरनाक गेंद, जिस गेंद टेनिस क्रिकेट हो, सीजन क्रिकेट हो, सबसे खतरनाक गेंद माना जाता है, उस ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया गेंदबाज नितिन। और बल्लेबाजों ने 1 रन चुराया, 1 रनों के साथ टोटल जा पहुंचा यहां से 12 रन, यानी अभी भी 26 रनों का जरूरत है आने वाला 11 गेंद के ऊपर। और ये देखिए यहाँ पर शॉट ऑफ पुल खेला गया, गेंद को फील्डर से काफी दूर, गेंद वाइड, इसमें विकेट से मारेगा बाहर 4 रनों के लिए। हेलो। तो बिल्कुल यहां पर बल्लेबाज जगदीश के बल्ले से निकला चौका और टोटल जा पहुंचा यहां से 16 रन। तो जीत के लिए बात करेंगे तो अभी भी 22 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे तो कुल मिलाकर इस ओवर का 2 गेंद हो चुका है, यानी 10 गेंद 22 रनों का जरूरत है। दरम्यान या ठिकाणी काही मान्यवर व्यासपीठावर आपण पाहतोय। मी विनंती करतोय मुकेश पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर साईनाथ म्हात्रे सोनारपाडा यांना आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। डॉक्टर साईनाथ म्हात्रे सोनारपाडा गाव, मुकेश पाटील या स्पर्धेचे शिल्पकार। आणि त्यानंतर किरण पाटील यांना विनंती करतोय म्हणजे पुढील मान्यवर राहुल म्हात्रे गट विकास अधिकारी सोनारपाडा यांना आपण सन्मानित करायचंय। किरण पाटील। त्यानंतर समीर पाटील, राहुल म्हात्रे गट विकास अधिकारी सोनारपाडा यांना सन्मानित केले जाते। समीर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आशिष मोरे आजदेगाव, आशिष मोरे आजदेगाव यांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करायचे आहे। समीर पाटील या स्पर्धेचे निश्चितच आयोजक, संकल्पना समीर पाटील यांची एक फार मोठी स्पर्धा आपण पाहताय। स्पर्धेची आजची ही निर्णायक रात्र। आशिष मोरे आजदेगाव यांना सन्मानित केले जाते। जाऊया पुन्हा एकदा बाबूसा। हेलो, धन्यवाद। यहाँ पर विनोद जी टोटल की बात करेंगे। हेलो। और बिल्कुल देखिए यहाँ पर 7 गेंद के ऊपर 17 रनों का जरूरत था, लेकिन यहाँ पर सफलता मिलता हुआ। अब बिल्कुल यहाँ पर विकेट की बात करेंगे। यहाँ पर आउट हुए बल्लेबाज विक्की, जिस बल्लेबाज के ऊपर पूरी भरोसा था, यहाँ कहीं ना कहीं इस बल्लेबाज ऐसा नैया को पार लगा सकता है, लेकिन उस बल्लेबाज को चलते किए गेंदबाज नितिन। बिल्कुल से कहते हैं ना, इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया।
और विकी के आउट होने के बाद वशाट टीम का सारा उम्मीद जल गया। जो उम्मीद एक लेकर बैठे थे कि रवि के आउट होने के बाद, जगदीश के आउट होने के बाद शायद ये बल्लेबाज विकी उस नैया को पार लगा सकता है, लेकिन विकी के आउट करने के बाद अभी तक मैदान के अंदर बात करेंगे जोगेंद्र मौजूद हैं, लेकिन उनका साथ निभाने के लिए कौन गया? और बिल्कुल स्ट्राइक पर बात करेंगे बल्लेबाज जोगेंद्र, लेकिन और देखिए जोगेंद्र यहाँ पर बल्ले का फेस खोला, फील्डर थे वहां पर, दर्शक बन गए, गेंद सीधा वाइड स्लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। हिम्मत नहीं हारी अभी तक वाशा टीम में बिल्कुल से। और टोटल की बात करेंगे यहाँ पर 27 रन बन चुका है, यानी अभी भी 11 रनों का जरूरत है आने वाली 5 गेंदों के ऊपर। कहते हैं ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, और एक आग बल्लेबाज काफी है इस 5 गेंद के ऊपर 11 रन बनाने के लिए। क्या वो बल्लेबाज बनेंगे जोगेंद्र या उनका साथ निभाने के लिए चिंटिया? 5 गेंद और 11 रनों का जरूरत है यहाँ पर गेंदबाज। और यहाँ पर शॉट ऑफ पूल गेंद, आसमानी तूफानी सुल्तानी छक्का, और डगआउट देखिए कितना खुश है। और 2 गेंद के ऊपर 2 छक्का लगा चुके हैं बल्लेबाज जोगेंद्र, लाजवाब बल्लेबाजी। 4 गेंद है, अभी जीत के लिए केवल 5 रन दूर, लेकिन जितना तारीफ किया जाए यहाँ पर जोगेंद्र का उतना ही कम। जरूरत था टीम को एक आखिरी ओवर में बड़ी यहाँ पर हिट का। और देखिए जोगेंद्र यहाँ पर हेलीकॉप्टर शॉट खेलने का कोशिश था, 1 रन से संतुष्ट, और ये 1 रन मुश्किल बना सकता है यहाँ पर नए बल्लेबाज हो गए चिंटिया, जिनके पास मौका बनेगा। 3 गेंद है और जीत के लिए अभी भी 4 रनों का जरूरत है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी नहीं कहा जा सकता दोस्तों, क्योंकि 1 रनों से मुकाबला यहाँ पर बिल्कुल खिड़काली टीम यहाँ मुकाबला हारा 1 रनों से। तो स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे चिंटिया, क्या यहाँ पर उनके लिए नजदीकी फील्डर एक जलपेश, और गेंदबाज फिर से एक बार, और फुटवर्क का इस्तेमाल फील्डर से काफी दूर। वशर टीम दूसरा मुकाबला यहां पर जीतता हुआ, यानी सेमीफाइनल के कगार तक पहुंचता हुआ। आज का दिन का अंतिम मुकाबला का इंतजार करेगा यहां पर वशर टीम। रवि के आउट होने के बाद लगा मुकाबला यहां पर पूरी तरह से। मोटा गांव टीम यहां पर बचा पाएगा, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। तो बिल्कुल इस मैच का मैन ऑफ द मैच का बात करेंगे। अच्छी गेंदबाजी यहां पर वसार टीम के गेंदबाजों ने किया, लेकिन मैच का टर्निंग पॉइंट बात करेंगे तो यहां पर जो 6 गेंद के ऊपर 17 रनों का जरूरत था, और उस समय आकर जोगेंद्र ने लगाया 2 छक्का, 13 रन। इस मैच के मैन ऑफ द मैच जोगेंद्र, नो डाउट मिडिल ऑर्डर के एक वेतर ताकतवर बल्लेबाज बनते हुए। आइए जोगेंद्र इस मैच के मैन ऑफ द मैच। हॅलो, ही ट्रॉफी देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो राहुल म्हात्रे, गट विकास अधिकारी सोनारपाडा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जोगिंदर, सामन्याचा हिरो नायक शिल्पकार वसार संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। काय होऊन जाऊ द्या जोगिंदर साठी मॅन ऑफ द मॅच। जबरदस्त फाईट संघर्ष या ठिकाणी वसार संघाने केला, आणि शेवटच्या क्षणी हा सामना मात्र इथे जिंकून दिलाय जोगिंदरने। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारत असताना राहुल माद्रे गट विकास अधिकारी यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर एक निश्चितच
निश्चितच दिलीप दादा पाटील पडलेगावचे शाखा प्रमुख. मागाशी त्यांचं नाव मी पुकारलं होतं मात्र ते या ठिकाणी नव्हते. मात्र यावेळेस त्यांचा आपण सन्मान करतोय. विनंती करतोय मुकेश दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ व मॉमेंट देऊन त्यांना सन्मानित करायचंय. दिलीप दादा पाटील शाखा प्रमुख पडलेगाव. क्रिकेटवर अतोनात प्रेम आणि जेव्हा जेव्हा पडले संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा दिलीप दादा नेहमीच व्यासपीठावर